नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे इंद्रायणी तांदळापासून खीर. इंद्रायणी तांदूळ म्हटले का घरभर सुगंध सुटणारा असा इंद्रायणी तांदळाचा सुगंध असतो, म्हणजे वास. तुम्ही जर घरामध्ये भात घातला तर शेजारच्यांना सुद्धा सुगंध येईल असा इंद्रायणी तांदळाचा सुगंध असतो. आता एक वाटी छोटी आहे तांदूळ, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपल्याला भिजत घालायचे नाही किंवा काही नाही. झटपट रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि 1 लिटर दूध. ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही घेऊ शकता. बदाम, काजू, बेदाणे, चारोळी किंवा पिस्ता. आता एक भांडं ठेवायचं आहे, म्हणजे टोप गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यात तूप घालायचं आहे. आपल्याला तूप घालायचं आहे 2 चमचे. पितळेचा टोप ठेवलेला मैत्रिणींनो. पितळेच्या टोपामध्ये अगदी भारी होते खीर. तुम्ही कधी करून पाहिलेत का? आता मणुके म्हणजे बेदाणे घालायचे आहेत आणि छान फुलवून घ्यायचे आहेत. बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा घालून क्रंची होईस्तोपर्यंत परतायचे आहेत. मैत्रिणींनो, पितळेच्या टोपात तुम्ही कधी काही केलं आहे का? नसलं केलं तर नक्की करून पहा, कारण पितळेच्या टोपातला कोणताही पदार्थ छानच होतो आणि तो आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढाच हेल्दी ठरला जातो. आता आपले ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपण धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. तांदूळसुद्धा असे फुलून तोपर्यंत परतायचे आहेत, म्हणजे त्याची चकाकी इतकी भारी येते खीरमध्ये. जसे तुम्ही साबुदाणे कसे भिजतात आणि खिचडी बनवल्यानंतर पानेरी कलर होतो, त्याप्रमाणे त्याचा कलर येतो तांदळाचा. तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे कळेल. आता छान परतून घेतल्यानंतर आपले तांदूळ फुलले जातात, पांढरे होतात. पहा तुम्ही मैत्रिणींनो, आपण तीर्थप्रसाद करतो सत्यनारायणाचा, त्यालासुद्धा पितळेचा टोप वापरतात, कारण इतका चविष्ट पदार्थ होतो प्रसादाचा. तशीच आपल्याला खीरसुद्धा बनवून घ्यायची आहे. तुम्ही कधी नैवेद्यासाठी बनवा किंवा घरी अशीच काही तुम्हाला गोड खाऊशी वाटलं तरीसुद्धा अगदी 10 मिनिटाच्या आत ही खीर तयार होते. आता तांदूळ आपला फुललेला आहे, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे पहा, तुम्ही पाहत असाल अगदी फुलला आहे. आता बाजूला काढून थंड करून थोडंसं मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची थोडी कणी होते तांदळाची. आपला अख्खा तांदूळ असल्यामुळे थोडी कणी करून घ्यायची आहे, म्हणजे खीर पटकन शिजली पण जाते आणि त्याच्यामध्ये दिसायलाही सुंदर दिसतं. हे पहा, छान तांदूळ क्रिस्पी आणि फुलला आहे. काढून घेतल्यानंतर आपण पुढे काय करायचं आहे पाहू. त्याच टोपामध्ये आपण हे पहा मिक्सरला लावून घेतलेले आहे आणि थोडी कणी करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, गॅस पेटवायचा आहे परत, आणि आपल्याला त्यामध्ये तांदळाचा जो रवा केलेला आहे म्हणजे कणी, ती घालून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तांदूळ भाजलेले आहेत त्यामुळे पटकन शिजले जातात. काहीही वेळ न लागता आपली खीर तयार होते. अगदी तोंडात टाकल्या मधुर सुगंध आणि जिभेवर चव रेंगाळणारी खीर तयार होते. आता आपण तांदळाचा जो रवा घातलेला आहे त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर थोडी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला
त्यामध्ये जरा हलवायचं आहे, म्हणजे पटकन उकळी येते हे पहा, आणि तांदूळ आपला शिजायला मदत होते. आता पाणी ह्याच्यासाठी घालायचं आहे कारण आपला तांदूळ आहे तो शिजायला पाण्याने पटकन शिजला जातो. आणि उकळी आली का दूधही 1 लिटर घालायचं आहे. दूध आधी मैत्रिणींनो गरम करून घ्यायचं. गरम केलंच दूध घालायचं म्हणजे जास्त आपल्याला आटवायला लागत नाही. आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी, दूध आणि तांदळाचा रवा. इतका सुगंध सुटतो खीर बनवताना का छानच वाटतं आपल्याला, कधी खायला भेटेल असं वाटतं. आमच्या घरात तर ही खीर सगळ्यांना आवडते. तुम्हीही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता हलवून व्यवस्थित झालेली ही उकळीही छान आलेली आहे आणि तांदूळही आपला थोडा थोडा शिजत आलेला आहे. दूधही आटल्यावरती थोडी घट्ट होते आणि तांदूळ शिजल्यानंतरही आपली खीर छान घट्ट होते. आता आपण त्याच्यात काही वस्तू घालायच्या आहेत अजून, त्या घालून घेऊ म्हणजे आपली खीर मधुर रसवंती लागेल. आता मी छोटे चमचे आहेत ते 5-6 चमचे घालणार आहे साखरेचे. तुमच्या गोड तुम्हाला किती आवडतं घरामध्ये तुमच्या, त्याप्रमाणे साखर घाला मैत्रिणींनो. मी 1 लिटर दुधाला छोटी 1 वाटी अशी घातलेली आहे. आता वेलची पूड घालून घ्यायची आहे स्वादानुसार. गोडाचा पदार्थ असला का वेलची पूडनी सुंदर सुगंध येतो. आता आपण ड्रायफ्रूट जे परतून ठेवले होते तुपामध्ये ते घालून घ्यायचं आहे. आणि थोडी केसर भिजत ठेवली होती दुधामध्ये तीही घालून घ्यायची आहे, म्हणजे कलर आपल्या खिरीचा छान येतो. आता उकळी घ्यायची आहे खळखळून आणि आपली खीर आता तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता आपले तांदळाचे दाणे छान पाणीदार झालेले आहेत, जसे साबू तांदळाच्या दाण्यासारखे. कधी तुम्ही केले का अशी खीर? आता वाढून घेऊ नैवेद्यासाठी आणि मग सगळ्यांना सर्व करू. पुरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, अशीही प्यायला द्या. अशी आपली इंद्रायणी तांदळाची खीर झालेली आहे. पहा किती सुंदर नैवेद्यासाठी आपली ही खीर झालेली आहे. पहा आपला तांदळाचा दाणा एकदम पाणीदार दिसतोय ना. नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा शेअर करा. त्यांनाही आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत इंद्रायणी तांदळाच्या खिरीचा स्वाद घ्या. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.